जो लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रेकडाऊन इन डायलेक्ट्रिकचा जो कन्सेप्ट आहे तो बघितला. गॅशियस डायलेक्ट्रिकमध्ये, त्यानंतर तुमचं लिक्विड आणि सॉलिड डायलेक्ट्रिक्स जे आहे त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन कसं होतं ते आपण बघितलं. त्यानंतर आपण काही डायलेक्ट्रिकचे जे मटेरियल्स आहेत त्याच्या रिक्वायरमेंट्स काय काय असतात, जर कुठल्या ऍप्लिकेशनसाठी ते यूज करायचे असतील, इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशनसाठी यूज करायचे असतील तर काय रिक्वायरमेंट्स असतात, थर्मल किंवा केमिकल ऍप्लिकेशनसाठी यूज करायचं असेल तर काय रिक्वायरमेंट्स असतात, आणि मेकॅनिकल ऍप्लिकेशनसाठी डायलेक्ट्रिक यूज करायचं असेल तर काय ऍप्लिकेशन्स त्याचे किंवा काय रिक्वायरमेंट्स त्याच्या असतात ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण काही डेफिनेशन स्टार्ट केल्या होत्या. मी त्या थोडा रिपीट करेल कारण मला वाटतं एक दोनच डेफिनेशन आपल्या त्यावेळेस झाल्या होत्या आणि त्यानंतर आपण मीटिंग एंड केली होती. आज मात्र आपण त्या डेफिनेशन्स बघणार आहोत आणि त्यानंतर दोन महत्वाच्या कन्सेप्ट्स आहेत याच्यामध्ये डायलेक्ट्रिकमध्ये. ती आहे, एक आहे पिझो इलेक्ट्रिसिटी आणि दुसरं आहे फेरो इलेक्ट्रिक मटेरियल्स. ठीक आहे, तर ह्या दोन ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द इम्पॉर्टंट डेफिनेशन. फर्स्ट जी डेफिनेशन होती ती होती डायलेक्ट्रिक लॉस अँगल. कालच बघितली होती आपण. इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर फाय and it is basically a phase difference between electric field vector and electric displacement. यांच्यातला जो फेज डिफरन्स आहे त्याला डायलेक्ट्रिक लॉस अँगल किंवा फाय असं म्हटलं जातं. इट इज कॉज्ड बाय एनर्जी लॉस. एनर्जी लॉस जे आहे त्याच्यामुळे हे कॉज होतं. बेसिकली एनर्जी असते ना ती हिटच्या फॉर्म मध्ये लूज होत असते, लॉस होत असते. कुठलेही मटेरियल असेल त्याच्या थ्रू जर करंट जात असेल किंवा आणखीन काही त्याच्या एनर्जी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असेल, जसं डायलेक्ट्रिक जे आहे ते एनर्जी स्टोअर करण्यासाठी यूज करतात, तर त्यांच्यातली जी एनर्जी असते ती रिलीज होत असते कंटिन्युअसली. ठीक आहे, जरी त्यांनी काही नाही केलं ते एका कुठल्या तरी पोझिशनला सपोज रेस्ट पोझिशनला असतील तरी सुद्धा ती जी एनर्जी आहे ना ती स्लोली 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 लूज होत असते. दॅट बिकॉज ऑफ दॅट दिस डायलेक्ट्रिक लॉस अँगल happens. So this is because of energy loss in the dielectric. Okay, next definition is about dissipation factor or power factor. It is represented by tan delta, and this is measure of dielectric loss in electrical insulating liquid when used in an alternating field and of energy dissipated as heat. हा जो आहे डेसिपेशन फॅक्टर हा बेसिकली मेजर्ड इन टर्म्स ऑफ डायलेक्ट्रिक लॉस. डायलेक्ट्रिक लॉस जो आहे इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये, लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये, त्याच्या फॉर्म मध्ये हा मेजर केला जातो जेव्हा अल्टरनेटिंग करंट ही पास केलं जातं आणि एनर्जी त्याच्यामध्ये डेसिपेट होत असते इन फॉर्म ऑफ हीट. हीटच्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस एनर्जी रिलीज होत असते त्यावेळेस हा डेसिपेशन फॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो किंवा पॉवर फॅक्टर त्याला म्हटलं जातं. सो देन नेक्स्ट इज a low dissipation factor or power factor indicates low AC dielectric losses. जितका डेसिपेशन फॅक्टर किंवा पॉवर फॅक्टर कमी असेल त्याचा अर्थ असा होतो की जो डायलेक्ट्रिक आहे त्याच्यामध्ये जे लॉस होत आहेत ते कमी आहेत. सो डायलेक्ट्रिक लॉस विल बी लेस इफ द डेसिपेशन फॅक्टर और पॉवर फॅक्टर इज लो. The loss characteristic is commonly measured in terms of dissipation factor. तर ही जी लॉस कॅरेक्टरिस्टिक आहे ती डेसिपेशन फॅक्टरच्या टर्म मध्ये किंवा टँजंट ऑफ लॉस अँगलच्या टर्म मध्ये मेजर केली जाते, ऑर ऑफ पॉवर फॅक्टर दॅट इज साइन ऑफ लॉस अँगल अँड मे बी एक्सप्रेस्ड ॲज डेसिमल व्हॅल्यू ऑर पर्सेंटेज. डेसिमल किंवा पर्सेंटेज मध्ये ही मेजर केली जाते डेसिपेशन फॅक्टर. आता टॅन डेल्टा आहे म्हणजे तो अँगलच्या फॉर्म मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये तो मेजर केला जाऊ शकतो. क्यू फॅक्टर दॅट इज क्वालिटी फॅक्टर. इट इज रेसिप्रोकल ऑफ पॉवर फॅक्टर, म्हणजे 1/tan डेल्टा जो आहे दॅट इज युअर क्यू. क्यू इज इक्वल टू 1/tan डेल्टा. सो इट इज रेसिप्रोकल ऑफ पॉवर फॅक्टर. Then next is dielectric constant or relative permittivity. It is represented by K or epsilon R ने पण हे रिप्रेझेंट केलं जातं. The dielectric constant is ratio of capacitance of capacitor with test material as a dielectric. ज्या मटेरियलचा आपल्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मेजर करायचा आहे तो मटेरियल असतानाचा कॅपॅसिटर आणि ते मटेरियल रिमूव्ह केल्यानंतर ज्यावेळेस ते एअर असेल किंवा व्हॅक्युमने ती जागा ऑक्युपाय केलेली असेल डायलेक्ट्रिकची त्यावेळेसचा जो कॅपॅसिटन्स असेल त्यांचा रेशो म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. पुन्हा एकदा सांगते, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय
तर बेसिकली हा रेशो आहे कपॅसिटन्सचा. कोणते दोन कपॅसिटन्सचा रेशो आहे, तर ज्या मटेरियलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे, ते मटेरियल असतानाचा जो कॅपॅसिटन्स आहे तो, आणि दुसरा ज्यावेळेस ते मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे, म्हणजेच त्या मटेरियलची जागा कोण ऑक्युपाय करेल, मग एअर किंवा व्हॅक्युम ती जागा फिल करेल, ऑक्युपाय करेल. तर त्यावेळेसचा जो कपॅसिटन्स आहे त्या दोघांचा रेशो जो असतो तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते. इट इज रिप्रेझेंटेड बाय के और एप्सिलॉन आर. सो इट इज बेसिकली अ रेशो ऑफ absolute permittivity of medium, that is epsilon, and the permittivity of free space, that is epsilon 0. यांचा तो रेशो आहे. So dielectric constant is absolute permittivity divided by permittivity of free space. It is represented by epsilon 0, and basically it is given by 8.85 into 10 raised to kiti. So it is epsilon r is equal to epsilon upon epsilon 0. नेक्स्ट इज डायलेक्ट्रिक लॉस फॅक्टर. डायलेक्ट्रिक लॉस फॅक्टर म्हणजे काय, तर बेसिकली इट इज प्रोडक्ट ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड पॉवर फॅक्टर. एप्सिलॉन आर आणि टॅन डेल्टाचा जो प्रोडक्ट आहे त्याला डायलेक्ट्रिक लॉस फॅक्टर असं म्हटलं जातं. सो इट इज डायलेक्ट्रिक लॉस फॅक्टर इज इक्वल टू एप्सिलॉन आर इंटू टॅन डेल्टा. नेक्स्ट इज स्पेसिफिक डायलेक्ट्रिक लॉस. इट इज लॉस पर युनिट व्हॅल्यू ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. किती व्हॉल्यूम मध्ये किती लॉस होतोय, दॅट इज युअर स्पेसिफिक डायलेक्ट्रिक लॉस. सो बेसिकली इट इज लॉस पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूम मध्ये एका डायलेक्ट्रिक मटेरियलच्या एका युनिट व्हॉल्यूम मध्ये म्हणजे किती 1 मीटर क्यूब असेल सपोज त्याचं व्हॉल्यूम, तर त्याच्यातून जेवढा लॉस होत असेल एनर्जी लॉस, दॅट इज युअर स्पेसिफिक डायलेक्ट्रिक लॉस. नेक्स्ट इज ब्रेकडाउन व्होल्टेज. इट इज रिप्रेझेंटेड बाय VBO and it is applied voltage at which the insulation of dielectric material is punctured. ज्या वेळेस डायलेक्ट्रिक मटेरियलचं इन्सुलेशन जे आहे ते ब्रेक होत असेल त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलं जातं. मी तुम्हाला आय थिंक आधी पण हे एक्सप्लेन केलं होतं. जर त्या पर्टिक्युलर मटेरियलची करंट कॅरिंग कपॅसिटी ही स्पेसिफिक दिलेली असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त करंट त्याच्यातनं फ्लो होत असेल, करंट कशामुळे फ्लो होतो, तर व्होल्टेजमुळे फ्लो होतो. जे अप्लाइड व्होल्टेज असतं त्याच्यामुळे ती जी केबल असते ज्याच्यावर इन्सुलेशन केलेलं आहे त्याच्या थ्रू करंट फ्लो होत असतो. आणि ज्या वेळेस त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त करंट आपण त्याच्या थ्रू फ्लो करणार त्यावेळेस काय होईल, ते जे मटेरियल आहे ना ते वितळायला लागेल. म्हणजे काय होईल, पंक्चर होईल. आणि पंक्चर झाल्यामुळे जो व्होल्टेज, ज्या व्होल्टेजला ते पंक्चर होईल किंवा वितळायला लागेल मटेरियल, त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलं जातं. Next is breakdown strength. It is represented by EDC. It is breakdown voltage per unit thickness of dielectric material. Dielectric material चा thickness किती आहे, that is your breakdown strength. Next is electric strength. So it is maximum field intensity that dielectric material can withstand. मॅक्झिमम किती फील्ड इंटेन्सिटीला डायलेक्ट्रिक मटेरियल हे वर्क करू शकतो, त्याच्यावर जर गेलं तर डायलेक्ट्रिक मटेरियल काय होईल, ब्रेकडाऊन होईल. तर तसं न होता मॅक्झिमम ज्या व्होल्टेज पर्यंत ते किंवा फील्ड इंटेन्सिटी पर्यंत ते वर्क करत असेल त्याला इलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे फेरो इलेक्ट्रिसिटी. तर आता आपण हा कन्सेप्ट बघणार आहोत, फेरो इलेक्ट्रिसिटी. सो फेरो इलेक्ट्रिक मटेरियल हॅव high electric constant and non-linear depending on the intensity of electric field. फेरोइलेक्ट्रिसिटी जी आहे, फेरोइलेक्ट्रिक मटेरियल जे असतात ना त्यांचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा खूप हाय असतो आणि नॉन लिनियर रिस्पॉन्स ते देतात टू द इंटेन्सिटी. जितकं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेला आहे त्याला त्यांचा रिस्पॉन्स जो असतो तो नॉन लिनियर रिस्पॉन्स ते प्रोव्हाइड करत असतात. सो फेरोइलेक्ट्रिक मटेरियल्स हॅव हिस्टेरेसिस लॉस. बेसिकली ह्या ज्या कन्सेप्ट आहे ना, हिस्टेरेसिस लॉस किंवा फेरो इलेक्ट्रिसिटी किंवा फेरो मॅग्नेटिक, हे आपण ज्यावेळेस युनिट नंबर 3 आपण स्टार्ट करणार मॅग्नेटिक मटेरियल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट काय आहेत, हिस्टेरेसिस लॉस काय आहे ते डिटेलमध्ये त्यावेळेस तुम्हाला कळेल. तोपर्यंतसाठी फक्त आता काही गोष्टी ह्या तुम्हाला समजून थोड्या लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. सो फेरो इलेक्ट्रिक मटेरियल्स हॅव हिस्टेरेसिस लॉस.
हिस्टेरेसिस लॉस दॅट इज पोलरायझेशन इज नॉन लिनियर फंक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. म्हणजे काय तर थोडक्यात सांगते बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या डायलेक्ट्रिक मटेरियलला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार, त्याच्या थ्रू काहीतरी करंट जो आहे किंवा एनर्जी जी आहे ती स्टोअर होत असते, करंट फ्लो होत असतो आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर एक विशिष्ट ग्राफ तुम्हाला मिळतो, तो एका हाय व्होल्टेजला जाईल. त्यानंतर जर तुम्ही असं ते जे अप्लाइड इनपुट व्होल्टेज आहे ते जर तुम्ही रिड्यूस केलं तर परत तो तसाच रिव्हर्स येणार नाही, तर त्याची जी डायरेक्शन असेल रिव्हर्स येण्याची ती म्हणजे तो झिरो स्टार्ट जो होईल तो झिरो पासून होईल, पण तो परत झिरोला येणार नाही, त्याची जी डायरेक्शन असेल ती डिफरंट असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो लॉस येतो त्याला हिस्टेरेसिस लॉस असं म्हटलं जातं. डिटेलमध्ये पुढच्या युनिटमध्ये तुम्हाला परत हे एक्सप्लेन करेल. So what is ferroelectricity? So ferroelectricity is a property of certain non-conducting crystals or dielectrics. काही विशिष्ट जे डायलेक्ट्रिक्स आहेत त्यांची ही प्रॉपर्टी आहे that exhibit spontaneous electric polarization, separation of center of positive and negative electric charge, making one side of crystal positive and opposite side negative, that can be reversed in direction by application of appropriate electric field. तर ही एक प्रॉपर्टी आहे कुठली काही नॉन कंडक्टिंग किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी असते. ते स्पॉन्टेनियस इलेक्ट्रिक पोलरायझेशन प्रोड्यूस करतात. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, एकदम अचानक जे होतं ना त्याला स्पॉन्टेनियस असं म्हटलं जातं. सो बेसिकली व्हेन यू अप्लाय सम इलेक्ट्रिक फील्ड टू दॅट पर्टिक्युलर डायलेक्ट्रिक मटेरियल, त्यावेळेस त्याच्यामध्ये पोलरायझेशन जनरेट होतं. म्हणजे काय होतं, त्याचे जो पॅरलल प्लेट कपॅसिटरचा कन्सेप्ट आहे ना, बेसिकली तो तुम्ही डोळ्यासमोर येऊ द्या. त्याच्यामध्ये 2 प्लेट्स असतील तर एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल आणि दुसऱ्या प्लेटवर अपोजिट चार्ज जो आहे तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो जनरेट होतो. दॅट इज इन केस ऑफ हिअर द मटेरियल इज कॉल्ड एज क्रिस्टल. तो क्रिस्टलच्या एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज असेल, दुसऱ्या साईडला निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असेल आणि हे जे चार्ज आहे आपल्याला रिव्हर्स करता येतील जर आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर. प्रॉपर किंवा अप्रोप्रिएट किंवा सम रिक्वायर्ड अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इफ यू अप्लाय टू दॅट मटेरियल, that charge may reverse its polarity and that concept is called as ferroelectricity. तर याला फेरोइलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. ओके. It contains small regions which are polarized in different domains in absence of electric field. हे जे डोमेन किंवा पोलरायझेशन आहे ना, हे पण तुम्हाला डिटेलमध्ये जे तुमचं नेक्स्ट युनिट आहे मॅग्नेटिक मटेरियल त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल पुन्हा. तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, पूर्ण जे मटेरियल आहे ना ते छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, त्याला डोमेन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्या प्रत्येक डोमेन मध्ये जे पोलरायझेशन असतं ना त्याची डायरेक्शन जी असते ती वेगळी असते. म्हणजे एका इकडे जर पोलरायझेशन टॉप बॉटम असेल ते दुसऱ्या ठिकाणी लेफ्ट राईट असेल, म्हणजे जो करंट फ्लो होतो तो जर एकाचा लेफ्ट टू राईट असेल तर दुसऱ्याचा राईट टू लेफ्ट असेल, कोणाचा लोअर फ्रॉम लोअर साइड टू अप्पर साइड असेल, कुणाचा अप्पर साइड टू लोअर साइड असेल, कुणाचा डायगोनल असेल. तसे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो तो वेगवेगळा असतो, त्याच्यामध्ये पोलरायझेशन जे असतं ते वेगळं असतं जर आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं नाही तर. पण जर आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड दिलं तर त्या केसमध्ये ते पोलराइज्ड होतात, ते सगळे जे आहेत ते एका अँगल मध्ये अलाइन होत असतात. ओके. So when temperature exceeds a certain value called Curie point, substance loses ferroelectric properties. जर आपण त्याला काही टेम्परेचर दिलं तर त्याची जी प्रॉपर्टी आहे ही सगळे अलाइन करण्याची किंवा पोलरायझेशन रिव्हर्स करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण ऍबसेंट होऊन जाते, नष्ट होऊन जाते, लूज होऊन जाते. त्या ज्या टेम्परेचरला हे होतं त्या टेम्परेचरला क्युरी टेम्परेचर असं म्हटलं जातं. जसं सुपर कंडक्टर मध्ये बघा एक टेम्परेचर आहे, बिलो दॅट टेम्परेचर दॅट मटेरियल लुजेस ऑल इट्स कंडक्टिंग प्रॉपर्टी आणि ते खूप हाय करंट जो आहे तो त्याच्या थ्रू फ्लो होतो, ते सुपर कंडक्टर्स होतात. दे लूज द रेजिस्टन्स कम्प्लिटली. सुपर कंडक्टर्स मध्ये असं होतं. तर याच्यामध्ये फेरोइलेक्ट्रिक मटेरियल्स मध्ये पण नियरली सेम कन्सेप्ट आहे. तर काही टेम्परेचरला ते त्याच्या ज्या फेरोइलेक्ट्रिकच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कम्प्लिटली लूज करतात, त्या संपून जातात सगळ्या प्रॉपर्टीज. त्या टेम्परेचरला क्युरी पॉइंट असं म्हटलं जातं. ओके. So above Curie point, the formation of small regions is disrupted by thermal agitation and permittivity is reduced to small value. पण क्युरी टेम्परेचरच्या अबोव काय होतं, ते जे छोटे छोटे रिजन्स आहेत ना ते जनरेट होतात आणि
त्याच्यामध्ये थर्मल एजिटेशन आणि परमिटिव्हिटी जी आहे ती काय होते, रिड्यूस होत असते. दिस इज फेरोमॅग्नेटिझमच्या इक्विव्हॅलंट टर्म आहे ही फेरो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो फेरोमॅग्नेटिझम काय आहे ते आपण बघणार आहोत पुढच्या युनिटमध्ये. तर त्याच्या अनालॉगस ही जी फेरो इलेक्ट्रिसिटी टर्म आहे, इट इज अनालॉगस टू फेरोमॅग्नेटिझम, म्हणजे इक्विव्हॅलंट नियरली सेम कन्सेप्ट आहे दोघांचा. So ferromagnets have aligned magnetic moments. Likewise, ferroelectrics have aligned electric field. जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट्स जे ते अलाइन्ड असतात आणि फेरोइलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते अलाइन असतं. अलाइन असतं म्हणजे काय, एकाच डायरेक्शन मध्ये जर फ्लो होत असेल तर त्याला आपण अलाइन्ड आहे असं म्हणतो. ठीक आहे. Align electric field of ferroelectric combine with external electric field and increase it by 1000 times. जे फेरोइलेक्ट्रिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते आणि जर फेरोइलेक्ट्रिक मटेरियल मधलं इलेक्ट्रिक फील्ड आहे ते दोन्ही जर अलाइन झाले तर त्याच्यामध्ये 1000 ऑफ टाइम्स जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इन्क्रीज होईल. That electric field will increase thousands of time because the internal electric field of the ferroelectric material and the external applied field are, if they are aligned, then it will increase it by 1000 times. The charge of capacitor increased by number of times when ferroelectric is used instead of air. जर एअरच्या ऐवजी फेरोइलेक्ट्रिक मटेरियल यूज केला डायइलेक्ट्रिक म्हणून कॅपॅसिटर मध्ये तर त्याचा जो चार्ज आहे तो खूप नंबर ऑफ टाइम्सने म्हणजे थाउजंड नंबर ऑफ टाइम्सने तो इन्क्रीज होतो. म्हणजे मल्टिप्लाइड असा नॉर्मली जर एअर असेल तर त्याचा जर सपोज 1 मायक्रोफॅरेड असेल कॅपॅसिटन्स, जर तुम्ही ते एअर रिमूव्ह करून तिथे फेरोइलेक्ट्रिक मटेरियल यूज केलं ॲज अ डायइलेक्ट्रिक तर त्याचा 100 मायक्रोफॅरेड होणार. म्हणजे डायरेक्टली 100 टाइम्स तो कॅपॅसिटन्स जो आहे तो इन्क्रीज होईल. So lower the temperature, stronger the electric field aligns electric dipoles of all regions in field direction, producing greatest charge density. जितकं तुम्ही एक्सटर्नल टेम्परेचर कमी कराल फेरोइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये तेवढा स्ट्रॉंग जे आहे ते अलाइनमेंट असेल इलेक्ट्रिक डायपोल्स आणि त्याच्यामुळे खूप हाय चार्ज जो आहे तो प्रोड्यूस होईल. सो इट विल प्रोड्यूस व्हेरी हाय चार्ज डेन्सिटी इफ यू लोअर द टेम्परेचर जितकं कमी करणार तेवढं अलाइनमेंट जास्त असेल आणि त्याच्यामुळे जो चार्ज डेन्सिटी आहे ती पण खूप जास्त एक्सटेंडने इन्क्रीज होणार त्याची. नेक्स्ट सॉरी सो एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत फेरोइलेक्ट्रिक मटेरियल्सचे. रोचेल सॉल्ट इज व्हेरी फेमस एक्झाम्पल ऑफ फेरोइलेक्ट्रिक मटेरियल. देन बेरियम टिटॅनेट, देन लीड टिटॅनेट, then lead zirconate titanate, then triglycine sulfate, then lithium tantalite. These are the examples of ferroelectric material. हे काही फेरोइलेक्ट्रिक मटेरियलचे एक्झाम्पल्स आहेत. सो ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत ते बघूयात. थर्मिस्टर्स मध्ये युज होतात. थर्मिस्टर कुठे युज होतो माहितीये का तुम्हाला? आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं. जे एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे ना त्याच्यामध्ये थर्मिस्टर युज होतात. ठीक आहे. देन ऑसिलेटर्स, देन नॉन व्होलॅटाईल मेमरीज, देन फिल्टर्स. नॉन व्होलॅटाईल मेमरी म्हणजे कुठली? जी मेमरी इरेज होत नाही त्याला नॉन व्होलॅटाईल मेमरी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर तशा मेमरीज मध्ये फेरोइलेक्ट्रिक मटेरियल जे आहेत ते युज होतात. फिल्टर्स मध्ये युज होतात. फिल्टर्स म्हणजे काय तर काही अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सीसाठी आउटपुट हवं असेल तर तेवढंच आउटपुट तो ठेवणार आणि बाकीचे जे आउटपुट्स आहेत ते रिमूव्ह होणार. तर अशा सर्किट्स मध्ये फेरोइलेक्ट्रिक मटेरियल जे आहेत ते युज होतं फिल्टर सर्किट मध्ये. कॅपॅसिटर्स मध्ये युज होतं ऑब्व्हियसली ऍज अ डायलेक्ट्रिक मटेरियल, कारण त्याच्यामुळे त्याचा कपॅसिटन्स किंवा चार्ज स्टोरिंग कपॅसिटी जी आहे ती खूप जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे कॅपॅसिटर मध्ये पण ते युज होतात. देन लाईट डिफ्लेक्टर्स, देन ट्रान्स चार्जर्स, देन इलेक्ट्रो ऑप्टिक मटेरियल्स, देन मॉड्युलेटर्स, पिझो इलेक्ट्रिक्स मध्ये सुद्धा हे युज होतात आणि डिस्प्लेज. हे काही लिमिटेड ऍप्लिकेशन्स आहेत. याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन पण तुम्हाला मिळू शकतील. तर काही ऍप्लिकेशनची लिस्ट मी तुम्हाला इथे दिली आहे. थर्मिस्टर काय करतात, चेंज इन टेम्परेचर सोबत रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होत असतो. तसे जे असतात त्यांना थर्मिस्टर म्हटलं जातं. बेसिकली इट्स अ शॉर्ट फॉर्म ऑफ थर्मल रेजिस्टर. टेम्परेचर सोबत जर रेजिस्टन्स चेंज होत असेल तर त्याला थर्मिस्टर म्हटलं जातं. नंतर ऑसिलेटर्स आहेत, नॉन व्होलॅटाईल मेमरीज, फिल्टर्स, कपॅसिटर, लाईट डिफ्लेक्टर्स, देन
ट्रान्सचार्जर्स, इलेक्ट्रो ऑप्टिक मटेरियल्स, मॉड्युलेटर्स, पिझो इलेक्ट्रिक्स अँड डिस्प्लेज हे ऍप्लिकेशन्स आहेत तुमच्या फेलो इलेक्ट्रिक मटेरियल्सचे. नेक्स्ट कन्सेप्ट इज अबाउट पिझो इलेक्ट्रिसिटी. पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचं म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचं सांगितलं तर जसं क्वार्ट्ज क्रिस्टल जे आहे, इट्स अ पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. क्वार्ट्जचा जो क्रिस्टल आहे त्याला जर पिझो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण मेकॅनिकल फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करतो त्या पर्टिक्युलर क्रिस्टलवर, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलच्या क्रिस्टलवर, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स जनरेट होतात आणि त्याच्यामुळे जे व्होल्टेज आहे ते जे आहे ते चेंज होत असतं. ठीक आहे. सो असे जे मटेरियल्स आहेत जे व्हायब्रेशनमुळे व्होल्टेज जनरेट करतात त्यांना पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स असं म्हटलं जातं किंवा क्वार्ट्ज क्रिस्टल हे त्याचं एक्झाम्पल आहे. बेसिकली ऍप्लिकेशन जर सांगायचं झालं पिझो इलेक्ट्रिकचं तर क्रिस्टल ऑसिलेटर मध्ये ते यूज होत असतात. ओके. सो कन्वर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल अँड वाईस वर्सा. इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स जे आहेत ते यूज होतात. सो पिझो इलेक्ट्रिसिटी ऑल्सो कॉल्ड ॲज पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट, जो मी तुम्हाला आता सांगितला. इट इज ॲबिलिटी of certain material to generate AC voltage when subjected to mechanical stress or vibrations, or to the vibrate when subjected to AC voltage. हे जे मटेरियल्स असतात, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण हे जे मटेरियल आहे याला एक्सटर्नल AC व्होल्टेज अप्लाय करू तर ते इक्विव्हॅलंट स्ट्रेस किंवा व्हायब्रेशन जनरेट करतील, और ज्यावेळेस आपण त्यांना मेकॅनिकल स्ट्रेस किंवा व्हायब्रेशन प्रोड्यूस देऊ त्यावेळेस ते इक्विव्हॅलंट AC व्होल्टेज जर जनरेट करत असतील तर त्या इफेक्टला पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हटलं जातं. आणि जे मटेरियल ही प्रॉपर्टी दाखवतात त्यांना पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल्स ऑफ पिझो इलेक्ट्रिक मटेरियल इज क्वार्ट्ज. मी तुम्हाला आधीच सांगितलं क्वार्ट्ज क्रिस्टल हे सगळ्यात कॉमन आणि खूप जास्त यूज होणारा एक्झाम्पल आहे पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचं. काही सिरॅमिक्स, रोचेल सॉल्ट हे पण एक्झाम्पल आहे, आणि various other solids also exhibit this property, but most common and very highly used material is quartz crystal, right? So a piezoelectric transducer comprise a crystal sandwich between two metal plates. जसं आपण डायलेक्ट्रिक मटेरियल हे दोन प्लेट्स मध्ये सँडविच करतो आणि तो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर होतो, तसंच याच्यामध्ये सुद्धा जे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे ते दोन पॅरलल प्लेट्स, मेटलच्या प्लेट्स मध्ये पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचा जो क्रिस्टल आहे तो सँडविच केलेला असतो. यांना पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर्स असं म्हटलं जातं का, कारण ते एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असतील तर त्याला ट्रान्सड्युसर म्हणतात. हे काय करतात, मेकॅनिकल व्हायब्रेशनला AC व्होल्टेज मध्ये किंवा AC व्होल्टेजला मेकॅनिकल व्हायब्रेशन मध्ये कन्वर्ट करतात. त्यामुळे यांना पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर असंही म्हटलं जातं. ओके. So application of piezoelectric transducers are common in ultrasonic applications मध्ये intrusion detectors, alarms, oscillators असे applications आहेत piezoelectric transducers चे. Piezoelectric device are employed at audio frequency as pickups, मायक्रोफोन मध्ये, इयरफोन्स मध्ये, बीपर्स मध्ये, बजर्स मध्ये हे यूज होतात. आता तुम्ही म्हणाल हे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये बघा आपण जे बोलतो ना त्या साऊंड वेव्स मुळे व्हायब्रेशन जनरेट होतं आणि इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, आणि तशा पद्धतीने त्यामुळे ते जे ऑडिओ फ्रिक्वेन्सीचे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते यूज होतात. ऑडिओ फ्रिक्वेन्सी, ऑडिओ म्हणजे काय, व्हॉइस इज ऑडिओ, राईट? सो ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स मध्ये ते यूज होतात. तर हे ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स आहेत. पिकअप्स आहेत, मायक्रोफोन्स आहेत, इयरफोन्स आहेत, बीपर्स आहेत, बजर्स आहेत, हे सगळे तुमचे ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स आहेत. पिकअप्स म्हणजे काय, तर तुमची जे CD प्लेअर असतो ना त्याच्यामध्ये एक पिकअप असेंब्ली असते आणि ती तुमच्या सीडीवर जो रेकॉर्डेड डेटा असतो त्याला साऊंड सिग्नल मध्ये कन्वर्ट करत असते. ठीक आहे. सो बेसिकली युअर फोटो डायोड जो LED जो आहे इट्स अ पिकअप. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो यूज होत असतो. नेक्स्ट इज इन वायरलेस ऍप्लिकेशन, piezoelectricity makes it possible to use crystal and ceramics as oscillator that generate predictable and stable signal at RF. तो वायरलेस ऍप्लिकेशन मध्ये हे अशा ठिकाणी यूज होतात जिथे क्रिस्टल आणि सिरॅमिक जे आहेत ते कॉन्स्टंट स्टेबल रेडिओ फ्रिक्वेन्सी जर देत असतील तर अशा ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर किंवा मटेरियल्स जे आहेत ते
यूज होत असतात. सो तुमच्यासाठी ही असाइनमेंट आहे. ही आपलं जे युनिट आहे ते इथे संपतं आणि तुमच्यासाठी ॲप्लिकेशन आहे. लिस्ट द प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ फॉलोइंग मटेरियल्स. हे जे काही मटेरियल्स दिलेले आहेत याच्या तुम्हाला